चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधुलू पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठला विठ्ठला क्षण क्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातू काळ सावधान प्रस्तुत प्राप्त आजची असणारी कीर्तनरूपी सेवा सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबराया जन्माला आलेल्या या पृथ्वी तलावरती नवे नवे या संसारात जन्माला आलेल्या प्रत्येक त्या जीवाला उपदेश करतात ज्या जीवाला समजतं ज्या जीवाला उपदेश म्हणजे काय ते समजतं ज्या जीवाला अभंग म्हणजे काय ते समजतं ज्या जीवाला परमार्थ म्हणजे काय समजतं त्या प्रत्येकाला हा उपदेश आहे आता मुद्दाम मी माणसाला म्हणलं नाही का प्रत्येक माणसाला उपदेश म्हणजेच काय अभंग म्हणजेच काय आणि परमार्थ म्हणजेच काय समजेल असं काही सांगता येत नाही म्हणून त्या प्रत्येक जीवाच्या हृदयाला हा आजचा उपदेश आहे आणि तो उपदेश करतात श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया मयुरी महाराज नव्हे ते कोल्हापूर पण नव्हे आणि कोल्हापूरच्या पलीकडली पट्टी ती पण नव्हे त्याच्यामध्ये फार मोठं गुह्य आहे झाकली मूठ 1.25 लाखाची असो पण उपदेश करणारे जे आहे हे बघा अभंगासाठी गाथा आहे प्रवचनासाठी ज्ञानेश्वर आहे म्हणून महाराज आहेत आणि म्हणून प्रवचनाने कीर्तन आहे बरं का आणि म्हणून सगळा परमार्थ आहे आणि उपदेश आहे म्हणून आज जो काही अभंग निवडलेला आहे तो आज मी एकटीनं न सोडवता तुम्ही आम्ही मिळून सगळ्यांनी सोडवायचा मुळात अभंग पाठातलाय होय तरी म्हणा तुमचं काय म्हणणं आहे भाषा समजते ना माझी कोल्हापुरी पण मराठीच आहे त्यामुळे होय नाही तर नाही किंवा तुमच्या भाषेत होय किंवा नाही एवढंच बोलत राहायचं बरं काय तर अभंग कुणाचा आहे तुकोबरायांचा आहे आणि हा अभंग तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून सोडवायचं बरं का कीर्तन म्हणजे एकट्या महाराजांनी उपदेश करावा आणि सगळ्यांनी माना हलवून घरी जावं असं नाही सगळ्यांनी मिळून इथं यावं आणि सगळ्यांनी मिळून हा अभंग सोडवावा नवे नवे एकाच ठिकाणी भगवंताचं नाव घ्यावं याला कीर्तन म्हणतात बरोबर आणि म्हणून आजचा जो काही अभंग आहे आज जी काही आई आहे जिच्या प्रथम जे पुण्यस्मरण आहे आणि यामुळे तुमच्या आमच्या वाट्याला ही आजची सेवा आली बरं का जिचं नावच मुक्ताई आहे महाराज नाव काय आहे मुक्ताई आता नावच मुक्ताई आहे म्हणजे तिचं वागणं बोलणं तिचा स्वभाव असं काय तर जास्त सांगावं लागणार नाही मुळात सगळ्यांच्या तोंडातनं इथं आल्या आल्या मी ऐकलेलं आहे प्रेमळ होती पारमार्थिक होती तिच्या माहेरची सगळी लोक कशी आहेत वारकरी आहेत त्यामुळे तिच्या रक्तात परमार्थ दाखवण्यासाठी नाही महाराज अनुभवण्यासाठी आहे वागण्यासाठी आहे होता आणि त्यामुळे तिनं सगळा जो काही परिवार आहे भाचे असतील या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलेलं आहे नवे नवे त्यांना शिकवलेलं आहे लहानाचं मोठं केलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला प्रश्न पडतो तुमच्या आमच्या समोर असा हा की प्रथम पुण्यस्मरण असू दे द्वितीय असू दे तृतीय असू दे आपण अशा ठिकाणी कीर्तनच का बाबा करतो बरोबर महिला मंडळ दुसरं काहीतरी केलं तर चालते का नाही तरी म्हणा भाषा समजत नाही का ह्याचा आवाज ऐकू येतो का नाही काहीच बोलत नाही का तुम्ही बोलत राहावा हा तर या पद्धतीने आपण अशा ठिकाणी कीर्तन प्रवचन भजन का बाबा करतो
तर त्याच्या मागे एक महत्वाचं कारण आहे. ते म्हणजे असं की जी व्यक्ती या जगातनं निघून गेलेली आहे शरीर रूपानं, आणि त्या व्यक्तीची एकतर पहिला मुद्दा तिची आठवण, आणि दुसरा मुद्दा असा की त्या गेलेल्या व्यक्तीनं या जगाच्या समोर ठेवलेला जो काही उपदेश आहे तो सगळ्यांच्या पर्यंत पोहोचावा म्हणून अशा ठिकाणी आपण कीर्तन करतो का. पुण्यवंत भावे पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. काकड्याला आपण जात असेल महिला मंडळ तर कानावरती पडलं असेल ना, पुण्यवंत व्हावे, ऐकले काय. घेता सज्जनांची नावे, नेघे माझीवाच्या तुटी महालाभ. महिला मंडळ बोलायचं महालाभ, महालाभ. फुकट आहे ना, सोपं आहे ना, अवघड आहे का. तिकीट काढून यायला लागलं काय आज कीर्तनला. केवढं सोपं आहे, केवढा मोठा महालाभ आहे. कीर्तन ऐकायचं ते ऐकायचं, मन पण भरायचं आणि जाताना जीवन जायचं म्हणजे पोट बी भरायचं. एवढं फुकट काय आहे काय जगात, हाय काय. नाही हो महाराज. नवीन नवीन पिक्चर आला, आपण सगळे मिळून बघायला गेलो, किती बी कळकळ करा, किती पण विनंती करा, बाबा मी लय गरीब आहे, मला पिक्चर बघायचा, आज जाऊ दे. आजी सोडतील काय. नाही. मी वारकरी आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मला आज सोडा. सोडतील काय आजी. अजिबात नाही. तुम्ही तिकीट काढल्याशिवाय आज जाऊ दे ना, तरच आतल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. पण महिला मंडळ मी मुद्दाम म्हणते बोलत राहावा यासाठी, कारण इथं जे सगळं आहे ते कसं आहे, मोफत आहे. आता दुसरा मुद्दा महाराज, आपण इथं जमलेलं ते म्हणजे घेता सज्जनांची नावे. या सज्जनांची जी नावं आहेत आपल्या तोंडामध्ये यावीत. चुकून आमच्याकडून इथून मागे या जिभेकडून काही चुकीचे शब्द या जगण्यामध्ये किंवा जगत असताना गेले असतील, या जिभेकडून पाप झाला असेल तर आज ते धुवून निघावं. बरोबर आहे का नाही. म्हणजे इकडे लांब आता गंगेला काशीला काही जायची गरज नाही, ती इथंच सगळं मिळणार आहे. पण त्यासाठी एक काम करावं लागतं, नाव मात्र घ्यावंच लागतं. विठ्ठल विठ्ठल अजून एक महत्वाचा मुद्दा. आता आज प्रथम पुण्यस्मरण आहे म्हणजे बरोबर किती वर्ष झालं, 1 वर्ष झालं. आता 1 वर्ष झालं महाराज एखाद्या व्यक्तीला या जगातनं जाऊन. महाराज 10-12 दिवस झाले तरी माणसं विसरून जातात हो, है का नाही. 5-6 दिवस झाले तरी माणसं. आता नशीब आपण खेड्यात राहतो म्हणजे म्हणून 12 दिवसाचा पूर्ण कार्यक्रम करतात बरं काय आपल्याकडं. मुंबई सारख्या ठिकाणी महिला मंडळ, पुण्यासारख्या ठिकाणी 12 दिवसाचा वेळ भावकीकडं नाही. लय त्याला सांगितलं जाते 4-5 दिवसात आवडते का बघा. आणि समजाच दिवाळी दसरा तोंडावर असेल तर मात्र सगळ्याच गोष्टी आत घेतल्या जातात. पण समजा त्या व्यक्तीचं या जगामध्ये चांगलं वागणं असेल, तिचं या जगामध्ये जगत असताना लोकांच्या वरती उपकार असतील तर मात्र माणसं तिला विसरत नाही. व 1 वर्ष होऊ देत, 2 वर्ष होऊ देत, नाहीतर माझ्या माऊलीसारखं हजारो शतकं होऊ देत, कुणी विसरणार नाही. मग त्यासाठी एक करावं लागतं. अशाच पद्धतीचं कीर्तन तुमच्या आमच्या सुद्धा प्रथम पुण्यस्मरणाला व्हायचं असेल तर आता भिऊ नकोसा लगेच. म्हणलं म्हणून काय लगेच होणार, आणि म्हणलं म्हणून होणार नाही असं बी नाही. जन्माला आलेलं आहे आमचं 12वं झालेलं आहे म्हणजे 1 दिवस बारसं झालेलं आहे म्हणजे 1 दिवस 12वं सुद्धा होणार. बरं ते काय असेल ते असेल. महाराज उपजिते नाशे नाशे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमुगा, हे फिक्स आहे. ह्यात काही बदल होणार नाही. आजी जन्माला येणार, तू जाणार म्हणजे जाणार. मग यात बदल होणार नाही, मग करायचं काय तुम्ही. आम्ही वेगळं काय वाग
वागायचं. मग त्यासाठी एक काम करायचं. या जगात व्यक्ती येतात निघून जातात, पण प्रत्येकाचंच नाव काय समाज काढत बसत नाही. या जगामध्ये लाखो येतात, कोट्यावधी येतात, पण या कोट्यावधी गर्दीमध्ये काहीच नावं अशी असतात हाताच्या बोटावरती मोजण्या इतकी, जी लोकांच्या स्मरणात राहतात, बुद्धीत राहतात, आठवणीत राहतात. आता त्यातही दोन प्रकार आहेत बरं काय. त्यातही कसे आहेत? दोन प्रकार आहेत. दोन प्रकारे आठवण काढली जाते. कशी? दोन प्रकारे. समजा एखादी व्यक्ती निघून गेली, माझंच नाव घ्या, कशाला सगळ्यांची नावं घ्या. मीच या जगातनं समजा निघून गेले, तर मी फक्त एवढंच असं वागायचं आणि एवढंच करायचं की लोकांनी असं म्हणता का म्हणे की महाराज गेलं ते बरं झालं. दोन प्रकारे म्हणलं बरं का. महाराज गेलं ते बरं झालं. आम्ही गेल्यानंतर समजा एखाद्याच्या डोळ्यात पाणी आलं, अरे अरे या माणसानं जायला नको पाहिजे होतं, तर समजायचं आपल्या आयुष्याचं भलं झालं, आयुष्याचं कल्याण झालं, जन्माला आलो त्याचं सार्थक झालं. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे. तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे, हो तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे. तुका म्हणे आता या चरणाला अंडरलाईन करून ठेवा बरं का. तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती. बोला, मागे का पुढे? पुढे कीर्ती शिल्लक नसते राहत महाराज. पुढ्यात केली जाते तिला कीर्ती म्हणतच नाहीत, आणि त्या कीर्तीत खरेपणा पण नसतो. कीर्ती उरते ती माग बर का. आम्ही नसताना समजा आमच्या पाठीमागे जर आमची स्तुती करत असतील लोक, तर त्याला खरं म्हणलं जातं, आणि आमच्या समोर केली जाते त्याला स्तुती म्हणत नाहीत. मग अशाच पद्धतीनं परमार्थ आम्हाला उपदेश करतो की जीवन असं असावं आणि जगणं असं असावं. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. ज्या पद्धतीनं या आईच्या लेकरांना आज विसर पडलेला नाही, अशी वेळ येईल महाराज एक दिवस की मला वाटते भटजींनी ह्यांना सांगायला लागेल, बाबा पुण्यतिथी जवळ आल्यावरती फोटो असेल तर खाली काढून ठेव पुसून बिसून, का पुण्यतिथी जवळ आल्या म्हणून. पण महाराज वागणं आणि जगणं असं आहे की सगळ्यांच्या लक्षात या मुक्ताई राहिलेल्या आहेत, आणि तुम्ही आम्ही सुद्धा हाच एक उपदेश आज काय करायचं आहे, सोबत घेऊन जायचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण कसं असतं महाराज, लाखो जण आले बरं का आतापर्यंत, कोट्यावधी आले. आता तर 121 कोटी आले किती आणि गेले किती, काय गणती नाही महाराज. पण इतिहासाच्या पानावरती मात्र मोजकीच नावं शिल्लक आहेत. सगळ्यांची नावं नाही लिहिली महाराज.
जेव्हा चांगदेवाने प्रश्न विचारला माझ्या मुक्ताईला, एवढीशी आहेस तू, एवढीशी माझ्या समोर, केवढीशी, एवढीशी, 1400 वर्षाची तपश्चर्या आहे माझी. किती वर्षाची बाबा? 1400 वर्षाची तपश्चर्या आहे. 1400 वर्ष झालं, नावाला नवा, शरीराला धक्का लागला नाही माझ्या. निसर्गाच्या पुढं सुद्धा माझी ताकद काय आहे? जास्त आहे. काही झालं नाही मला. आणि तुमचं नाव कधीपर्यंत राहणार? माझं 1400 वर्ष झाली, माझ्या नावाला धक्का लागला नाही. मुक्ताईनं काही जास्त सांगितलं नाही, लय बोलूच नाही महाराज. अशा वेळेला मुक्ताईने सांगितलं, तुमच्या एवढं काही मला माहिती नाही, पण एवढं आमचं नाव आहे बाबा चौघांचं. एवढं. केवढं? एवढं. आता हे दिसतंय केवढं? बोलत राहा, तुम्ही बोलत राहा महाराज. हे किती? पहिली दुसरी तरी झाल्या का नाही? हे किती? दुसरी नाही झाली तरी लाखाचा व्यवहार करता रोज तुम्ही, माहिती आहे मला. हे किती? 2. आता हे 2 सांगितले, या 2चा अर्थ 2 नाही महाराज, ज्यानं जसा घ्यायचा तसा घ्यायचा. पण माझ्या मुक्ताईला सांगायचं होतं, हे 2 नाही, हे 20 नाही, हे काही 2000 नाही किंवा 2 लाख नाही. मुक्ताईने एवढंच सांगितलं, 1400 वर्षाचं काही माहिती नाही, पण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत नावाला धक्का लागणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आता हे म्हणायला सोपं आहे, पण वागायला अवघड. म्हणायला 2 सोपं, पण हे वागायला फार अवघड. आणि मगच नाव शिल्लक राहतं. नाहीतर असं होतं महाराज, थोडक्यात सांगतो. महिला मंडळ, एक दिवस एका घरात असं झालं, एका घरातली व्यक्ती अशी होती, तिला एवढंच माहित होतं, हातात 10, 20, 30 रुपये आले की पहिलं दुकानात जायचं. कुठल्या? बरं जाऊ दे, कुठल्या कळलं नव्हतं तुम्हाला. दुकानात जायचं, जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला काम करायचं. रोजचा त्यांचा काय होता? नित्यक्रम होता. आता तुम्हाला माहितीये, ती गोष्ट घेऊन आतापर्यंत कुणाचं भलं झालेलं? एक तर फेल जाते, नाही तर दुसरी जाते. आणि 2 गेल्या की तिसरी देवानं दिलेलीच. किडनी दुसरी तिसरी आहे का? ते तरी बोलत राहावं की तिसरी दिलेलीच नाही. आणि एक वेळ अशी झाली महाराज की त्याच्या या व्यसनापायी असं झालं की सगळंच काय फेल झालं. आणि सगळं फेल झालं की काय मग माणूस हलत नाही, बोलत नाही, चालत नाही, भावकीनं उठवलं तरी उठत नाही. आणि मग काय झालं बाबा, ती व्यक्ती या जगातनं निघून गेली. आता गेल्यानंतर भावकी जमा झाली, त्याचं सगळं काय असेल ते बाबा केलं. थडगं मडकं बिडकं काय काय लागते, हार तुरस सगळं आणलं महाराज. इकडं गुलाल आणतात काय? गुलाल आणतात काय? गुलाल गुलाल नाहीत आणत. आमच्याकडे गुलाल तर लय आणला जातो महाराज. सगळी व्यवस्था झाली. भावकी त्याच कामासाठी असते महाराज, ते महत्वाचं काम आहे, दुसरं कोण करणार. आणि सगळी व्यवस्था झाल्यानंतर महाराज झालं असं की ती गेलेली व्यक्ती, आमच्याकडची पद्धत सांगतो, तुम्ही नंतर बोला. जी व्यक्ती निघून जाते, जिच्यातनं राम निघून जातो, तिचं जे शरीर आहे, रिकामा डबा, तो असं भिंतीला लावून बसवलं जातं. तुमच्याकडे काय करतात? बसवतातच काय? अहो बोलत राहा. बसवतात का? तर त्याचं शेवटचं चांगलं दर्शन होऊ दे म्हणून. आता अशाच पद्धतीनं त्यांना देखील बसवलं होतं. आता बसवल्यानंतर वेळ आली महाराज की त्यांना आता उचलून घेऊन जायचं आहे. कुठं? शेवटच्या टप्प्यावर, शेवटच्या फिक्स टप्प्यावर त्यांना घेऊन जायचंय. आणि झालं असं की भावकीनं त्यांना उचललं आणि उचलून बाहेर आणत असताना हुंबऱ्याच्या वरच्या चौकटीला डोकं आपटलं. असंच काय जोरातच आपटलं कुणास ठाऊक. आणि असं आपटल्यामुळे झालं असं, कुठं प्राण शिल्लक राहिला त्या माऊलीलाच माहिती महाराज. आणि ते गेलेली व्यक्ती खडबडून अशी जागी झाली महाराज. काय झाली? जागी झाली. जागी झाली म्हणजे थोडक्यात काही काही वेळा असं होते बघा महाराज की सगळं झाल्यानंतर सुद्धा एखादी व्यक्ती उठून बसते. आहेत काय उदाहरणं इथं? आमच्याकडे पण आहेत बरं का. आणि मग तशीच ती व्यक्ती उठून बसली महाराज. मग भावकी म्हणली आता रडायचं थांबवा, जेवढं काही सारं जम बाहेर सगळी जी योजना सगळी झाली होती ती सगळी काय करा आता ठेवा, परतच्या वेळेस कुणाला तरी वापरायला पाहिजे. सगळं ठेवल्याने लोक निघून गेलीत. आता झालं असं, जीव परत तर आला, पण त्या जीवानं जरा गप तरी बसायला पाहिजे. व्यसन एकदा माणसाला लागलं की ते काय आपल्याला सोडत नाही. आमिषाच्या मिशे, बरोबर आहे की नाही? हा, फुटून या घसा मरण पावे, बरोबर आहे. पतंगा दीपी आलंगण तेथ त्यास अचूक मरण, तेवी विषया चरण आत्मघाती. किती आत्मघाती आहे बघा. आता त्या जीवानं ग बसावं. आता म्हटलं हे देवा
घ्यायला सुरुवात केली. परत काही दिवसांनी परत त्याचा प्राण निघून गेला. परत भावकी आली. परत सगळं हाय असं झालं. आणि परत बसवलेली व्यक्ती बाहेर आणत असताना असं झालं, परत डोकं चौकटीला थडकलं. डोकं चौकटीला थडकलं. आता जरा कमी थडकलं महाराज. आणि परत ती व्यक्ती जागी झाली. बरं काय, आता ही दुसरी वेळ आहे का नाही? ही व्यक्ती वेळ किती वेळ आहे? दुसरी वेळ आहे. आता दुसऱ्या वेळेला परत भावकीनं सगळं व्यवस्थित ठेवलं. कोण कोण म्हणत होतं हिचं काय चाललंय, आम्हाला कामं मावनात, आज जाईल उद्या जाईल म्हणता. एकतर ह्यानं काही परिवाराला आतापर्यंत सुख दिलेलं नाही, ह्याच्यामुळं गावात कुणाचं कल्याण झालेलं नाही. आज जाईल उद्या जाईल म्हणता, हे काय जायचं नाव घेईना, परतच येते. बाबा काय करायचं, सगळी परत गेली. आता परत तिसऱ्या वेळेला असं झालं 4-5 दिवसांनी. तुम्ही म्हणशील महाराज हे 12 वाजूपर्यंत चालते का काय? तिसऱ्या वेळेला असंच झालं. त्याच्यातनं प्राण निघून गेला. आणि प्राण निघून गेल्यानंतर परत त्याला तसंच भिंतीला चिटकून बसवलं होतं. आता ह्या वेळेस जर असं रडण्यातला सेन्सिटिव्हपणा कमी झालता. किती वेळा रडायचं? मग तिथं ती म्हण लागू होती बघा, रोजचं मड तुम्हाला माहिती आहे वे, इकडं लय ती म्हण बोला, रोजचं मड त्याला मोठ्यानं बोला, रोजचं मड त्याला. मला वाटते तिथं शोध लागला असावा त्या म्हणीचा. आणि जरा सेन्सिटिव्हपणा त्या रडण्यातलं जरा असं कमी झाला महाराज. तरी पण चालू होतं का असं चालू होतं. तर रडाय तर पाहिजे भावकीच्या लाजला. आणि उचलत असताना आता 2 वेळा काय झालं, चौकटीला डोकं थडकलं. तिसऱ्या वेळेला उचलत असताना मात्र बायको म्हणली, आता तरी खाली व्यवस्थित वाकून घ्या आणि जाग होईल. परत काय होईल म्हणजे 100% परिवाराला ही व्यक्ती राहावी असं काही वाटत नाही. आता मला सांगा, राहावी वाटत नाही, मग इथून पुढे त्या व्यक्तीचं नाव काढतील का? नाही. आज फक्त एकच शिकायचं आपण की या जगातनं आम्ही निघून गेल्यानंतर आमचं काय शिल्लक राहते या जगात? एक नाव राहतंय. मग ते आम्ही चांगलं ठेवायचं का वाईट ठेवायचं ते आपल्यावरती अवलंबून आहे. विठ्ठल विठ्ठल मग यासाठी पावला पावलाला संत मायबापाने उपदेश केले. प्रत्येक मार्गाने केले महाराज. प्रत्येकाला जसं जसं पाहिजे त्या पद्धतीनं, ज्याला सर्दी आहे त्या पद्धतीचा अभंग, ज्याला खोकलाय त्याला त्या पद्धतीचा अभंग, ज्याला जसं समजतं, ज्याला ब्रह्मविद्या माया सगळं समजतं त्याला त्या पद्धतीचा अभंग, यासाठी महाराज उपदेश केले. आणि म्हणून अशाच पद्धतीनं आज उपदेश तुकोबराने तुमच्या आमच्यासाठी आज समोर ठेवलेला आहे की क्षण क्षणाहाची. आता एक असं आहे, काही जणांच्या वाचनात क्षणोक्षणी आहे, काही जणांच्या वाचनात क्षणाक्षणी आहे. बरं का, माझ्याकडच्या गात्यात असं की क्षणक्षण आहे. तुमच्याकडे कसं आहे? क्षणोक्षण आहे, क्षणक्षणा. हा, क्षणक्षणाहाची करावा विचार, असं प्रत्येक वेळेला कुणीतरी समोर असावं म्हणजे चुकणार नाही महाराज. तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अंडरलाईन, सावधान. सावधान या शब्दामागे किती अर्थ आहे महाराज. कारण सावधान असेल तरच सगळा अभंग समजणार, नाहीतर काही समजणार नाही. नाहीतर मगाशीची चपातीने आमटीच लक्षात राहणार. त्यामुळं आता असं आहे महाराज, या अभंगामध्ये किती पण वेळा पाठ करा तुम्ही बरं का, कितीही पाठातला असू दे, पण यातला एक आणि एक शब्द तुकोबांनी असा रचलेला आहे की एका एका शब्दाचा अर्थ आणि त्याचा मतीत अर्थ आणि त्याच्यात चार नाही, महिन्याला सप्त्याला असं म्हणले का नाही, तर त्यांनी शब्द वापरत असताना सांगितले की क्षण क्षणाहाची. कारण या शब्दाला इतकं महत्व आहे, कारण या क्षणामध्ये सगळं लपलेलं आहे महाराज. क्षणाला हा क्षण घालवला पुढचा येईलच काय सांगता येणार. क्षण भंगुरा नाही वरवसा, क्षण भंगुरा नाही वरवसा, ओ वार सावध तोडा मायाशा, वारे सावध तोडा मायाशा, काही नचले मग गळा पडेल फासा, काही नचले मग गळा पडेल फासा. ओ पुढे हुशार थोरा हे वळसा, पुढे हुशार
तोडा मायाच्या काही नसल मग गळा पडला पासा पुढे भर तोल आहे आहे भरवसा भरसावत थोडा मायाचा काही नसल मग गळा पडेल पाशा पुढे थोर आहे वळसा क्षणभंगूर नाही भरवसा. अय इकडे लक्ष द्या. दुसऱ्या कुणाचं कॅल्क्युलेशन हवं, आपलं कॅल्क्युलेशन आहे ते. किती दिवस याच कॅल्क्युलेशनला बाजूला ठेवायचं आणि पुढं पुढं जायचं. हे खरं आहे खरं. जगातलं सगळ्यात मोठं कटू सत्य जर काय असेल तर हेच आहे ते. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा. महत्वाचा शब्द आहे क्षणभंगूर म्हणजे क्षण. तर याचसाठी तुकोबरायांनी वापरला का बाबा. आज वाजल्यात आत्ता बरोबर 10:10 बरोबर काय किंवा 5 मिनिटं. आता आत्ताच्या आत्ता भजन करा. का सांगितलं 10:30 काही गॅरंटी नाही कुणाची. काय हाय महाराज. पण तुमचं जाऊ दे, माझं घ्या उदाहरण. हाय का नाही हो महाराज. आता तरी असं झालंय, मगाशीच महाराजांचं आणि माझं बोलणं झालं की पहिल्या काळामध्ये समजा सर्दी यायची झाली तर शिंका तरी येत होत्या हो महाराज. काय म्हणाले मी. अय लक्ष द्या. पहिल्या काळात सर्दी यायची असेल तर शिंका येत होत्या. मग माडगं बनवायला आजी ठेवायची. माडगं माहितीये काय गाडग्यातलं. नाही माहिती आजीला जाऊन विचारावा, नाहीतर गुगलवर सर्च करा. हां कळलं मग. सूप हां डाळीचं सूप आपल्या भाषेत बरं का, त्याला म्हणतात माडगं. मग त्यासाठी आधी महाराज शिंका यायच्या हो. आधी काय व्हायचं, शिंका यायच्या. मग कळायचं उद्या सर्दी होईल. आता ती बी नाही, डायरेक्ट सर्दी येते का नाही खरं सांगा. चुकून एखादी शिंका आली तर आली म्हणजे एवढं इन्स्टंट आहे. एवढं कलियुगच असं आहे. 100चा आता 50 झाले. 50 आणि आता बोलायलाच नको. एवढं क्षणभंगूर आहे. म्हणून म्हणतात जाग व्हा बाबांनो. काकड्याने बी तेच सांगितले, उठा जागे व्हा रे. बोला. उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवा माता भावे चरणी देवा माता सुखवी व्यथा जन्माता सुखवी व्यथा जन्माता सुखवी व्यथा जन्माच्या सुखवी व्यथा जन्माच्या जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी देवा माता सुखवी व्यथा जन्मा. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवा माता सुखवी व्यथा जन्माच्या उठा जागे व्हा रे. आता का उद्या सांगितले का 7 वाजता. आत्ताच सांगितलंय. काय या आत्ताच्या क्षणाला महत्व आहे का, कारण पुढच्या क्षणाची काही सुद्धा बिलकुल सुद्धा गॅरंटी नाही. म्हणून क्षणाची यासाठी सांगितलं महाराज. करावा विचार, कारण पुढच्या क्षणाची काही गॅरंटी नाही. वाटते हो तुम्हाला आम्हाला. आता काही वेळा असं होतं तर काही जण असं सुद्धा म्हणले असते, हा अभंग पाठातलं आहे का नाही, अभंग पाठांतरातलं आहे. पण आता आपण किती वेळा म्हणलो क्षणाची करा, किती वेळा म्हणलो संसार दुःख मूळ, किती वेळा काय काय म्हणलो. आता किती वेळा क्षणाची जरी म्हणलो तर रिचार्ज करताना 30 एका महिन्याचा म्हणजे 30 दिवसाचाच करतोय का नाही.
का क्षणक्षणा म्हणतो म्हणून एकाच दिवसाचा रिचार्ज करतो का आपण? म्हणजे आम्हाला सुद्धा नुसतंच काय आहे, या गोष्टी पाठांतरात आहेत, बरोबर. आम्ही सुद्धा पुढची गॅरंटी धरून चालते. उदाहरण सांगायचं झालं, एक दिवस झालं असं महाराज की आमचे भीमदादा जे आहेत पांडवपुत्र, इकडे लक्ष द्या, अंगणात व्यायाम करत होते. आता व्यायाम करत असताना झालं असं की त्यांच्या समोर एक भिकारी आला आणि त्यांनी भीमदादाला सांगितलं की दादा काहीतरी खायला द्या, पण आत्ताच्या आत्ता द्या. कधी द्या? आत्ताच्या आत्ता. का बाबा एवढी गडबड का? भीमदादाने विचारलं. काय नाही म्हणले, फार भूक लागलेली आहे, भूक आत्ताच लागलेली आहे, त्यामुळे खायला द्यायचं असेल तर ते आत्ताच्या आत्ताच द्या. भीमदादा म्हणले, हे बघ मी आता व्यायाम करत आहे आणि मला एवढ्या बैठका काढल्याशिवाय काहीच हलता यायचं नाही, त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही असंच पुढं जावा, पुढं धर्मराज बसलेले ते तुम्हाला काहीतरी देतील. बाबा कुणाला सांगितलं? म्हणत होतो 8 ते 10 करूया. लक्ष द्या, कुणाला सांगितलं? तो भिकाराला सांगितलं की बाबा जरा पुढं वा आणि धर्मराज दारात बसलेले त्यांच्याकडे मागा, मी कामात आहे. मग ते तसंच भिकारी पुढे गेले आणि त्यांनी धर्मराजांना सांगितलं, धर्मराज पांडवपुत्र काहीतरी खायला द्या, पण आत्ताच्या आत्ता द्या. काय सांगितलं त्यांनी सुद्धा? आत्ताच्या आत्ता द्या. पण झालं असं महाराज, धर्मराज सुद्धा काहीतरी कामात बिझी होते. काय कामात बिझी होते कुणास ठाऊक. आणि त्यांनी एक सांगितलं, काम करत असताना लक्ष दिलं नाही, सांगितलं तू एक काम करशील का, उद्या येशील का? उद्या मी तुला नक्की देईन. काय सांगितलं? उद्या नक्की देईन. आता एवढं ऐकल्यावरच तो भिकारी मागं फिरला. भीमदादाने बघितलं भिकाराच्या हातात काहीच नाही आणि मग त्याला प्रश्न विचारला थांबवून, का रे बाबा काही दिलं नाही? मग त्या भिकाऱ्याने सांगितलं, काय सांगता राव, आत्ता म्हणलं होतं की आत्ताच्या आत्ता द्या, आणि धर्मराजाने सांगितलं उद्या ये म्हणून. कधी ये? बोला, उद्या ये. भीमदादांना हसू आलं, फार हसू आलं. आणि हसू आल्यानंतर त्याने एक काम केलं, त्याच भिकाऱ्याला सोबत घेतलं, गावातलं दौंडी पिटवणारा त्यालाही सोबत घेतलं आणि अख्ख्या गावातनं दौंडी पिटवली. महाराज ऐका, हो ऐका, अशीच ऐका, हो ऐका, आमच्या धर्मराज दादांना उद्याची गॅरंटी आहे, हो ऐका. आता महाराज ह्याच्या पुढे काय बोलायला लागते, काय सांगायला लागते म्हणता धर्मराज दादांना. सगळं समजलं महाराज. उद्याची गॅरंटी काय नाही, त्यामुळे जे काही पुण्य करायचं ते आत्ताच करायला पाहिजे. उद्याची काय महाराज, क्षणाची सांगितले आपल्याला. आता क्षण तरी केवढं आहे, क्षण म्हणजे केवढा असतो. डोळे मिटल्यानंतर लगेच पापणी मिटते, लगेच उघडते, एवढ्या जो वेळ जातो त्याला क्षण म्हणतात. आणि एवढ्या क्षणातच आहे त्याचं नाही सुद्धा होतं, म्हणून क्षणा सांगितलं महाराज. माऊलीने एके ठिकाणी सांगितलं, भगवंताने एके ठिकाणी सांगितलं महाराज, किती क्षणात काय काय होतो कारभार. महिला मंडळी एक लक्ष द्या. डॉक्टर सांगतात, डॉक्टर समजा एखाद्या व्यक्तीला अटॅक आला आणि ती व्यक्ती निघून गेली, तर मग एखादा त्याचा परिवारातला सदस्य येतो आणि विचारतो, बाबा डॉक्टर काय झालं, किती वेळात? आत्ताच तर चहा घेतला आमच्या बरोबर आणि जराशी उचकी लागली म्हणून आम्ही इथं घेऊन आलो. आणि काय झालं? डॉक्टर म्हणले विदिन सेकंद सगळा कार्यक्रम झाला. काय झालं? अटॅक येऊन गेला. मग काय झालं? काय नाही, ही व्यक्ती आता या जगात नाही. किती वेळात झालं? एका क्षणात. ते देवानी सुद्धा सांगितलं, शरीरम यद्वाप्नोति यच्चा पित्क्रामतीश्वरः ग्रहित वैतानि संयाति वायुरगंधा निवाशयात. हे घर आहे का नाही, घर महिला मंडळ तुमच्या आमच्यासाठी हे घर आहे का नाही. मागचं दार उघडलं तर हिकंड वारं गेलं की तिकंड लगेच बाहेर पडते, राहीत नाही 2 दिवस 4 दिवस. तसं या शरीरातनं जो प्राण आहे महाराज, तो लगेच एका क्षणात जाऊन निघून जाऊ शकतो. मग पुण्य कधी करायचं, चांगलं कधी वागायचं, म्हणून आज तुकोबाने एक उपदेश केला. मग काय करायचं? विचार करायचा, क्षणाला करायचा, पण कुठला? तरावया पार भवसिंधू तरावया पार भवसिंधू तरावया पार भवसिंधू तरावया पार. क्षणम करावा विचार जनम जना हाते करावा
जाणार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत करावा विचार करावया पार बाबा सिंधू क्षणाक्षणाची करावा विचार सांगितले बाबा की यातनं तरुण आम्ही जायला पाहिजे. नाही गेलात तर त्याच्या पुढे खरं अजून सांगितलेलं आहे जे लोकांनी पटत नाही. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आता याचा जो मतीत अर्थ आहे थोडस मधलं भजन घेऊया आपण. कुणाचं आळस द्यायचं चालू आहे महाराज, त्यामुळे जरासं मधलं भजन घेऊया आणि सगळ्यांनी मेन म्हणजे जागा होऊया महाराज. ताट बसा, ताट देवाच्या समोर बसलाय असं ताट बसा. देवानं 2 हात दिल्यात, एकाची बी पावती कराय नाही तरी बी एकावी 1-2 फुकट दिल्यात आपल्याला, बरोबर. याचा काहीतरी उपयोग करूया. अजून एक त्याला सायंटिफिक रिझन सांगतो की या टाळी वाजवण्यामुळं काय होतंय महाराज, ॲक्युप्रेशर होतंय आपोआप. आणि याच्यामुळं बीपी शुगर असं काही ज्या गोष्टी आहेत त्या कमी होतात, बंद होतात म्हणत नाही मी. नाही उद्या विचारायला येशीला काल टाळी वाजवली आणि आजच्याच गोळी बंद व्हायला पाहिजे होती, ती काही बंद झाली नाही. सगळ्या गोष्टीला वेळ लागतो आणि त्यासाठी वेळ द्यावा लागतो. 2 हात जवळ घ्या, डोळे मिटा, समोर पांडुरंगच दिसले पाहिजेत आणि प्रत्येकानं भजन करा. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई आठोबा रखुमाई. हॅलो विठोबा रखुमाई जय विठोबा ची करावा विचार क्षणोक्षणी आची करावा विचार करावा विचार क्षणोक्षणी आची करावा विचार
मगाशी सांगितल्यानंतर सुद्धा कुणी बाय चान्स टाळी वाजवायचं राहिलं असेल, आता नव सांगतो पुढे थांबा, तर चुकीला माफी आहे बरं का परमार्थात. चुकीला काय आहे? माफी आहे. तर दुसरा चान्स महाराज परत भजन करा. विठ्ठल 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 क्षण क्षणाहाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आता एक प्रश्न सुटलेला आहे की विचार हा क्षणालाच करायला पाहिजे का? क्षणालाच करायला पाहिजे हाही प्रश्न सुटलेला आहे. पण विचार करायचा काय? तर ते पुढं तुकोबांनी सांगितलं. महाराज औषध देत असतानाही असं देतात संत महात्मे, सर्दी जाऊ दे म्हणून नवं. महिला मंडळीकडे लक्ष द्या. संत महात्म्याने औषध दिलं अभंग रूपानं आपल्याला, तुम्हाला आम्हाला. तर सर्दी जाऊ दे, आज्ञानं जाऊ दे म्हणून नवं, ते परत यायलाच नको, ते परत येता कामा नये. आणि त्यामुळे त्यांनी पुढं त्याचंही उत्तर दिलं महाराज. तरी हा विचार करायचा की तरावया पार भवसिंधू. आता प्रश्न हा आहे डोळ्यासमोर, कुठला भवसिंधू, कुठला समुद्र? आता काही डोळ्यासमोर काही दिसत नाही, पण दिसत नसलं तरी आहे तुमच्या आमच्याकडं. ज्यात आम्ही राहतो तो समुद्र, ज्यात आम्ही अडकलेला आहे तो समुद्र, ज्या पाण्याच्या पलीकडे काही दिसत नाही तो समुद्र. तैसी अहम ममतेची लवड सवडी, मातेन पवतीच बापडी. म्हणून जन्म मरणाची दुथडी, डहुळत ठेली. जो दिसत नाही तो, आणि दिसत नाही तरीही खरा वाटतो तो समुद्र, तो भवसागर, याला संसार म्हणतात. काय म्हणतात त्याला? संसार. की ज्याच्यामध्ये काय सार नाही त्यालाही संसार नाव दिले, नाव बी बरोबरच दिले. तर त्याच्यात असं होतं की आम्हाला काही दिसत नाही आणि याच्या पलीकडे जायची बुद्धी तुम्हाला आम्हाला येत नाही, आणि यातनं तरुण जायलाच पाहिजे, हे संत महात्म्यांचा सांगणं आहे महाराज. आणि म्हणून आज सांगितलं की तरावया पार भवसिंधू, याच्या पलीकडे जायला पाहिजे. नाही तुमचं आमचं कसं होईल माहितीये का? या भवसागरामध्ये माझं 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 म्हणता म्हणता महाराज हे तरुण न जाता हाही जन्म वाया जाईल, आणि पुढचा येणारा त्या जन्मावरती संस्कार तेच होतील, आणि पुढचाही जन्म आम्हाला काय मिळेल महाराज? तसाच मिळेल. नाही तर आमचं असं होईल, या भवसागरात झाले असं. इथं बऱ्याच शिंपल्या आहेत, इथं बरंच रंगीबिरंगी मासा आहेत, कुणाकुणाला सोन्याच्या पेट्या पण गावल्यात संसारात म्हणालो मी. आणि याच्यामुळे याच्या पलीकडचं तुम्हाला आम्हाला काही दिसत नाही, पण याच्या पलीकडे बघायला पाहिजे महाराज. यासाठी माऊलीने एक ओवी दिली महाराज. निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती शस्त्रवरी, परी तेत बैसोनी उपवासू करी का दरिद्री जिये. जिये आहे ना महाराज बरोबर? हा. आता त्यासाठी उदाहरण दिलं महाराज. सगळं हितच आहे, संसारात दुःख आहे म्हणतो पण सुख पण आहे. हे आहे का नाही सुख? हे दिसतंय काही सुख तुम्हाला? होय तरी म्हणा, म्हणा होय तरी म्हणा. सगळ्यासनी एक एक नारळ द्यायचा बरं काय? बापू कुठे गेले? हा, ते वय म्हणणाऱ्यासनी नारळ बी द्यायचं महाराज जाताना. आता तरी वय म्हणा. अरे बापरे, विठ्ठल विठ्ठल द्यायलाच पाहिजे, बरोबर आहे की? हा, त्यामुळे होय बोलत जावा. हे सुख दिसते का नाही तुम्हाला? आता हे अजून बी होय म्हणत नाही, मोठं पाकिट द्या बापू हे नाच नाही. आता हे सुख महाराज कसं आहे, एवढं भरे एवढं भरे की इथं 2 तास बसल्यावर किंवा वारीमध्ये चालत असताना, माऊलींचं दर्शन घेत असताना, पांडुरंगाच्या चरणाच्या समोर, त्याच्या समोर दुसरं काय बी आठवत नाही. एवढं सुख आहे. म्हणजे इथंच आहे सुख. काही हे सोडून सगळं दुसरीकडे जायला लागतंय नाही महाराज, सगळं इथंच आहे. पण आमची अवस्था माऊलीने सांगितली. निदैवाच्या परिवारी लोह्या रुतल्या हाती शस्त्रवरी, परी तेत बैसोनी उपवासू करी का दरिद्री जे. उदाहरण सांगितले. तुम्ही इथं बसलाय का नाही महिला मंडळ? इथं ह्याच्या खाली असं झाले की बापूने ही जी काय पुढच्या अंगणाची जी बाजू आहे त्याच्या खाली 1-1 फुटाच्या खाली अंतरावरती सोन्याच्या पेट्या भरून ठेवल्यात. बापू होय म्हणा. होय नुसतं म्हणा, तुमचं लक्ष नाही मला माहित आहे, कामात आहे तो. होय म्हणा होय.
आता झाले असं हिथंच बसून एकेकाला प्रश्न, आता माझंच उदाहरण घ्या, मला बी प्रश्न पडला असं नाही का नाही, आता माझं कसं व्हायचं, मी नुसतं कीर्तनच करायचं का आणि काही करिअर बी करायचं, पोटापाण्याचं बघायचं का नुसतंच कीर्तन. समजा आता ह्याच्याच खाली सोन्याचा हंडा असला, तो उकरून मी घ्यायचं आणि गप घरला जायचं का नाही, पण मला माहिती पाहिजे का नको, तो हाय ते पाहिजे का नको. मग ती माहिती करून घ्यायला मला बापूसने विचारायला पाहिजे, बापू असलं काय इथं हाय काय. बापू नुसतं वय म्हणले की लगेच हंडा घ्यायचं, ते पळायचं. काय करायचं, पळायचं. काय हितच बसून उपाशी राहायचं, सगळं हितच आहे. तशी अवस्था म्हणजे काय झालं तर माऊलीने उदाहरण दिले तुमच्या आमच्यासाठी, किती सोपं सांगायचं महाराज. सहज बोलणे ही तो उपदेश करुणी सायास कविते. आम्हाला काय टेन्शन नाही, काय सायास नाही. स्विफ्ट मधून बसून इथं यायचं आणि कीर्तन करायचं 2 तास, पण त्यांचं सायास लई मोठं आहे महाराज, लई मोठं. उदाहरण काय दिलं महिला मंडळ तुमच्या आमच्यासाठी, 2 तास वाया घालू नका, आयुष्य घालवलंय महाराज संत माईबापांनी. तर उदाहरण असं दिलं की निदैवाच्या परिवारी झालं असं, एका घरात एक माणूस असा आहे जो उपाशी झोपतो आणि जिचं झोपतो त्याच्याच खाली एक हंडा पुरलेला आहे. लोह्या म्हणजे काय, नाणी. लोह्या म्हणजे काय, नाणी. रुतल्या हाती शस्त्रवरी, तर खाली त्या जमिनीच्या खाली बाबा बरीच सोन्याची नाणी आहेत आणि तरी त्याला माहिती नाही, म्हणून तो उपवास करतो, उपाशी राहतो, नवे नवे बाहेर जाऊन भीक मागून खातो का, त्याला माहिती नाही म्हणून. बरं आता मला सांगा, समजा त्याला एकंदरानं किंवा बापूंनी आज तुम्हाला आम्हाला सांगितलं हाय त्या जाग्यावर उकरून बघा, तुम्हाला नाणी सापडणार म्हणजे सापडणार. बापूंवर विश्वास ठेवायला पाहिजे का नको, होय तरी म्हणा. ऐकू येतंय ना, ते तुम्ही सांगा रे बाबांनो, बापूंच्या विश्वास ठेवायला पाहिजे का नको. आणि इथं लगेच काय खाली नाणी आहेत का नाही ती उकरून बघायला पाहिजेत. पण आमचा काही लगेच असा विश्वास बसत नाही बापू, आमचा विश्वास बसत नाही. तसं सेम टू सेम झालेला आहे. हिथंच सोन्याची नाणी आहेत महाराज. काय गाथा काय कमी आहे काय, काय गाथा आणि कमी आहे का काय. एक हंडा काय म्हणता महाराज, किती हंडे मिळाले आतापर्यंत किती जणांना, फक्त गाथ्यावरती ज्ञानेश्वरीवरती. किती कीर्तनकार किती प्रवचनकार झाले आणि किती जणांचा उद्धार झाला, किती जणांचं नाव झालं महाराज. का हे त्यांच्या हाताला लागलं म्हणून आणि त्यांना सांगितल्यानंतर त्याच्यावरती विश्वास बसला म्हणून. आणि म्हणून आम्ही आज विश्वास ठेवायचा आणि यातनं बाहेर पडायचं. तरावया पार भवसिंधू, यातनं बाहेर पडायचं बरं का. मी माझं तुझं हे माझं मी सांगितल्याशिवाय काय करायचं नाही. हे महिला मंडळ तरी लई बाबा तुमच्याकडे. तुम्हाला एक सांगतो, 50 पलटले का नाही, 50 किती बरं ते बी जाऊ दे. आपल्या मुलांची लग्न झाली, त्यांची मुलं समजा 1ली 2रीला गेली की नाही, लगेच माळ घालायची, लगेच नसली तर, आणि असली तर लगेच पताका घ्यायचा. मला असं नाही म्हणायचं घरातनं बाहेर पडा, मी बी सून आहे. मला असं नाही म्हणायचं ही तर सासू आहेत माझ्या, मला असं नाही म्हणायचं घरातनं बाहेर पडा. अरे पण रिटायर व्हा, रिटायर. आणि कुठं कुठं सोन्याची नाणी आहेत, कुठल्या गाथ्यात आहेत, कुठं ज्ञानेश्वरीत आहेत, काढा शोधून आणि घ्या आनंद. कधीपर्यंत माझं माझं म्हणायचं, हे माझं हे माझं हे माझं. पण हेही तुकोबरायांनी सांगून ठेवलं का बाबा, या माणसाला बागुल बुवा दाखवल्याशिवाय भात खाईत नाही. अभंग पचल काय, बागुल बुवा दाखवल्याशिवाय ह्या माणसाचं बाळ भात खाईत नाही. परमार्थ कळेल काय त्याला. म्हणून आज भात चारला, पण चारत असताना माणूस खाईना. पुढचं चरण मला समजणार नाही, मला नको. मग तेव्हा तुकोबरायांनी सांगितलं, बागुल बुवा दाखवला, बागुल बुवा. आता आई दाखवती तो बागुल बुवा खोटा आहे. हाय काय बागुल बुवा तुमच्याकडे दाखवत नाही सा, आम्ही दाखवते बाबा. गेली बघा आत ते, नाही खाल्ला भात, इंद्रायणी भात खा नाही, माळ्यावरती बागुल बुवा म्हणले की खाती बाबा. आता तो काही खरा नाही, पण तिचं कल्याण होऊ दे म्हणून सांगितलं महाराज. काय सांगितलं त्याला, त्याला सांगितलं. पण तुम्हाला आम्हाला आज तुकोबाने दाखवलेला बागुल बुवा तो खरा आहे, तो खोटा नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. काळ नावाचा जो बागुल बुवा सांगितला महिला मंडळ, तो कसा आहे, खरा आहे. विठ्ठल विठ्ठल आणि हा बागुल बुवा खरा आहे. आणि नुसता खरा नसून तो आपलं काम करतो म्हणजे करतो.
घडी घडी काळ वाटयाची पाहे घडी घडी काळ वाटयाची पाहे घडी घडी वाटयाची पाहे घडी घडी काळ 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 वाटयाची पाहे अजून किती अजून किती घडी घडी काळ वाट याची पाहे. महिला मंडळ हे खरं बर का. अजून किती आहे सावकाश, किती वेळ आहे बाबा. असं मिनटा मिनिटाला त्याचं चालू आहे. वेळ आली म्हणली की चटक्यात पटका मारा. मग कुणी असू दे, गावचा सरपंच, गावचे पाटील, कुणी मनावर घेऊ नका. फक्त मी असंच सांगालोय, सर्व नाम वापरले, विशेष नाम वापरलेलं नाही. कुणी असू दे महाराज, गावचे सरपंच असू दे, पाटील असू दे, खासदार असू दे, आमदार असू दे, कुणी असू दे, प्रत्येकासाठी या जगात नियम काय आहे तोच. मग तेथे न चाले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे ही माझा. मग तेथे न चाले काही, सत्ता संपदा याची ठाई, मग तिथं कुणीही असू दे महाराज, कितीही मोठा असू दे. आता एक सांगू का महाराज, हजारो लाखो जणांचा प्राण वाचवणारे आपले कुणी असतील तर ते त्यांना आपण डॉक्टर म्हणतो, बरोबर आहे का नाही. डॉक्टर प्राण वाचवतात ना. अहो होय म्हणा की, बोलत राहा. होय म्हणत नाहीत का, होय म्हणतात का इकडे. हो म्हणा, बरं हो म्हणा. डॉक्टर काय करतात, सगळ्यांचे प्राण वाचवतात. आता एक वेळ डॉक्टर पण अशी येते की ते हतबल होतात महाराज. मग असंच एक डॉक्टर होते, त्यांच्या वडिलांची जी अवस्था होती एकदम बेकार महाराज, शेवटची अवस्था म्हणतो त्याला आपण. आणि झालं असं की फॉरेनवर काही बरेच डॉक्टर त्यांनी बोलवले आणि सांगितलं की माझ्या वडिलांनी आतापर्यंत फार उपकार केले आहेत माझ्यावरती, मी फार जणांचे प्राण वाचवलेले, मी डॉक्टर आहे, माझे वडील डॉक्टर आहेत, आणि तुम्ही काही करा आणि ह्यांचे प्राण वाचवा. तेव्हा त्या फॉरेन मधल्या आलेल्या डॉक्टरांनी पण सांगितलं, आता इथं कुणी जरी, माझे वडील जरी आले तरी मी प्राण वाचवू शकत नाही. कारण ज्याचं जे आहे तो येणार आणि ही गोष्ट नेणार म्हणजे नेणार. देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, देते मनुष्याचे काय
धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे कुबेराचे वा. तर ज्याच्या ज्या गोष्टी आहेत, आता समजा तुम्ही येताना चप्पल घालून आलाय बरोबर, जाताना आपलं आपलं लय वेळ झालेलं नाही, बोलत राहा, जाताना आपलं आपलं न्यायचं बरोबर, काही तर असू दे म्हणून ह्यासनी ठेवून जायचं नाही. म्हणजे जी गोष्ट आपली आहे ती आपण काय करतो, परत नेतो. आता मुळात मुद्दा आहे की आम्ही संसार करत असताना, आम्ही जगत असताना जे आमचं म्हणतो त्या मुळात आमचं नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. हात बघा बघा आपल्या आपल्या हाताकडं आणि म्हणा येथे मनुष्याचे काय आहे. गाडी माझी, बंगला माझा, शेती माझी, माडी माझी, काही नाही महाराज. सगळं काळाचं जे तो येणार आपलं नेणार आणि धन कुणाचं आहे, कुबेराचं आहे. तेही आपलं आपलं तो काय करणार, आपल्याला घेणार. मग आपलं काय आहे महाराज, आपलं काहीही नाही. आम्हाला यासाठी शरीर दिलेले महाराज, कशासाठी दिलेले माहिती का, देवे दिला देह भजना गोमटा. हा शब्द मला फार आवडतो, गोमटा. तो यासाठी दिलेला आहे बाबा की आता ह्याच्याकडं कसं आहे, हे शरीर कसं आहे बाबा, राहणार तर नाही, टिकणार तर नाही. ते लोणच्याचं तेल वापरून टिकवून ठेवलं तरी सुद्धा काय टिकून राहणार नाही. मग करायचं काय, मग दिलंय कशाला देवानं, तर ते ह्यासाठी दिलंय. जसं आता उदाहरण सांगतो, उदाहरण म्हणून घ्यायचं. कोल्हापूरमधून गाडीत बसून इथपर्यंत आलो आपण, मी आमचा परिवार सगळे मिळून आम्ही काय केलो, गाडीत बसून इथपर्यंत आलो. आणि हिथं आल्यावर, तिथं त्या दारात आल्यावर मला बापूने सांगितलं हिथंच उतरा. कुठं उतरा, इथं. ही गाडी इथपर्यंत आणायची आणि त्या गाडीतच बसून मला कीर्तन करून चालणार, बोलत राहा. नाही चालेल का महाराज, नाही. म्हणजे इथपर्यंत आल्यावर मी 4 व्हीलर मधनं उतरायचं आणि मगच कीर्तन करायचं, परत जाताना गाडीत बसायचं आणि कोल्हापूरला पोचायचं. समजलं, उदाहरण समजलं. असंच आहे, ती गाडी म्हणजे शरीर. समजा गाडी म्हणजे काय आहे, शरीर आहे. आणि या शरीराचा ड्रायव्हर जो आहे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा, किंवा या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत हे तत्वज्ञ संतजन. ते त्यांना माहित आहे हो, आणि आमच्या लक्षात येत नाही. महिला मंडळ काय करायचं, गाडीतनं आल्यावर गाडी डायरेक्ट पाहुण्याच्या घरात नाही घालायची, तिथं बाहेर उतरायचं, आपलं काम करायचं, परत गाडीत बसायचं, परत आपल्या आपल्या घरला जायचं. तसंच ह्या शरीराचं सुद्धा काम आहे. जन्माला येताना ही गाडी घेऊन यायचं, हिथं परमार्थ करायचा. काय करायचा, या गाडीनं ऍक्सिडेंट करायचा नाही, चांगलं दिसते तिकडच न्यायची, काट्या कुट्यात न्यायची नाही, आणि ह्यानं परमार्थ करायचा. आणि मग एक दिवस वेळ आली की आनंदानं सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो. आनंदानं या जगातनं जायचं, रडत जायचं नाही. होय, रडत जायचं. एकेकाचा महाराज कशा कशा जीव अडकलेला असतो तुम्हाला माहित असेल, जाऊ दे ते जास्त घ्यायला नको. विठ्ठला विठ्ठला कशा कशात अडकलेला असतो ते घरातल्यासनी बी कळत नाही. कशात जीव अडकला असेल, कशात अडकला असेल, कशात कोण काय काय आणून घालते. शेवटी सगळी दमलीत की मग म्हणतात काशीचं पाणी आणा आता, काशीचं पाणी आणा आता. एकदा असा जीव काय होऊ दे, मुक्त मुक्त होऊ दे, म्हणजे काय होऊ दे, हा निघून जाऊ दे. मग याच पद्धतीनं आम्हीही या शरीराचा चांगला वापर करून घ्यायचा. उदाहरण सांगतो कसं वापरायचं. अजून एक उदाहरण, एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टर असतात है का नाही, त्यांना नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर त्यांना महामंडळानं गाड्या वापरायला दिलं, त्याला एसटी म्हणतात. आता त्या गाडीत ड्रायव्हरनं बसायचं, प्रवाशांना नीट नेऊन पोचवायचं, परत आणून लावायची, आणि संध्याकाळी वेळ झाली कामाची घराकडे यायचं. काही एसटी घेऊन यायचं नाही. आता कसं आहे, दिवसभर जरी गाडी त्याच्या ताब्यात असली तरी ती त्या ड्रायव्हरची बोलत नाही तोपर्यंत. जर तुम्ही बोलायचं बंद झालं का नाही, मी 2 वाजोपर्यंत संपवणार नाही.
हा बोलत राहायचं. आता दिवसभर गाडी वापरली कंडक्टर आणि ड्रायव्हरनी, पण त्यांच्या ती मालकीची त्यासनी माहित आहे हो आम्हाला पगार मिळतोय, तसं आम्हाला बी पुण्य मिळतंय, हे आमच्या मालकीचं नाही. आता मालकीचं नाही, आता पुढं बघा गणित कसं आहे. मालकीचं नाही म्हणून कंडक्टर आणि ड्रायव्हर गाव सांगितले तिकडच जातात ना, का कुठं दरी आली काय लिहि जाऊ दे बाबा, कुठं आमच्या मालकीची यष्टी आहे, रोज एक दरीत फेकून देऊया, असं करतात का? नाही ना हो, इकडं करतात का? नाही हो तसं करत. त्यासनी माहित आहे महामंडळानं गाडी दिल्या, आम्हाला पगार मिळतोय, चांगली वापरायची, प्रवाशांना त्यांच्या जागेवरती पोचवायचं, ते पुण्य कमवायचं, घराकडे परत यायचं. तसंच या शरीराचं आहे, नाशिवंत आहे, सगळं आहे, मान्य आहे, पण याचा काय करायचा? उपयोग करायचा. आणि याच पद्धतीनं कुठल्या तरी झाडावरती गाडी घालून त्याचा ऍक्सिडेंट न करता काय करायचं? संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, विठ्ठल विठ्ठल दिली महाराज. पहिल्यांदा प्रश्न घातला तुमच्या आमच्या समोर की विचार करा, क्षणाक्षणाला करा, कुठला करा, केल्यानंतर काय करा. नाही विचार केला तरी भीती घातली, आणि भीती घातल्यानंतर सगळं आता ज्या माणसाला समजलं, हा बाबा तुमको बरं आहे, तुमचं सगळं समजलंय, आता कुठला विचार करायचं कळलंय, आता या शरीराचं काय करायचं तेही कळलंय, ह्यातला खरे खुरापणा कळलाय. बरोबर आहे की नाही महिला मंडळ? कळलंय का हे खरं आहे काय खोटं आहे? नाही कळायला? सांगतो उदाहरण तुम्हाला. एक आजी होती, आजी, हे असं उदाहरण तुमच्या आमच्यासाठी घ्यायला लागते बघा. ऍडव्हर्टाईजची सवय झाली आहे ना, झाले का नाही? खरं सांगा. आता एक आजी अशी होती महाराज, ती आजी एक दिवस, फार जुनी गोष्ट आहे ती, फार जुनी गोष्ट आहे. एक दिवस ती बाजारात गेली आजी. कुठे गेली? बाजारात. बाजारात गेल्यानंतर एक आरशाचं दुकान होतं, त्या दुकानात ती गेली, आणि गेल्यानंतर ती पहिल्यांदाच आरसा खरेदी करायला चालली होती. काय करायला? आरसा. आता दुकानदाराला सांगितलं, सगळ्यात चांगला आरसा कुठला असेल तो मला दाखव बाबा. ठीक आहे, असं म्हणल्यानंतर दुकानदाराने एक सुंदर असा आरसा दाखवला. आजीनं त्या आरशात बघितलं आणि चांगला नाही म्हणून ठेवून दिला महाराज. आता परत त्या आजीने सांगितलं, ह्याच्यापेक्षा चांगला दाखव बाबा. मग त्यांना अजून चांगला दिला, चांदीचा दिला, तांब्याचा दिला, सोन्याचा दिला, शेवटला तर प्लॅटिनमचा बिन दिला. दृष्टांतात काही असतं महाराज. आता चांगला दिला आरसा, तरी आजी म्हणते आरसा बरोबर नाही. आता मात्र जरा दुकानदाराला रागच आला, काय प्रॉब्लेम काय आहे? मग आजीला विचारलं, आजी आरशात प्रॉब्लेम आहे का कशात प्रॉब्लेम आहे? तर आजी म्हणली, तर काय मग आरशातच प्रॉब्लेम आहे की. तर दुकानदार म्हणला, काय प्रॉब्लेम आहे? अरे बाबा, माझ्या लग्नात माझ्या आईनं आरसा दिला होता, एवढासाच. केवढा? एवढासा. आणि लग्ना दिवशी मी त्या आरशात पहिल्यांदा एकदा बघितलं होतं, तर त्याच दिवशी फुटला. त्याच्यानंतर मी आज आरशात बघाले महाराज. किंवा त्या दुकानदाराला ती आजी म्हणते, आज मी आरशात बघायला लागलेलो आहे तुझ्याकडच्या, पण तेव्हा जी मी दिसत होती की नाही चांगली, ती आता ह्या आरशात दिसत नाही. काय बाद आहे? आरसा मग काय? आजी तरी बात कशी म्हणतात? तिचं बी बरोबर आहे की. लग्नात आरशात बघितलं, जाऊ मेकअप बिकअप केला असं लग्नात हो महाराज. मग तेव्हा आरशात बघितलेलं तेव्हा ती सुंदर दिसली. मग तिची इच्छा आहे 70 वर्षानंतर आता बी मी सुंदर दिसावी, पण ती दिसली नाही. मग दुकानदारांचे वडील बिडील जरा काय वारकरी पंथातले होते, कानावरती 4 शब्द चांगले पडलेले होते. मग त्यांनी म्हणले, आजीबाई तुम्हाला आता तुमच्यासारखा किंवा तुमच्या मनायोग्य आरसा मिळणार नाही, कारण आरशात काही फॉल्ट नाही. मी तुम्हाला सांगतो काय झालेलं आहे. तुम्ही जेव्हा बघितलं आरशात तेव्हा तुम्ही तरुण होता, आणि आता 70 वय आहे तुमचं, तुम्ही आता म्हातारे झालेले आहे, आणि जे चांगलं दिसत होतं ते असं टिकत नाही. हाच तर जगाचा नियम आहे. बरोबर? उपजेते नाशी. आणि एक वेळ तरी अशी येईल, या आरशात तुम्ही आता दिसताय तरी, पण एक वेळ अशी येईल की आरशात तुम्ही दिसणार सुद्धा देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह
हो जाईल जाईल यासी काळोबा खाईल हो जाईल जाईल यासी काळोबा खाईल म्हणजे ह्याच्यात बदल होतात आणि एक वेळ अशी होते की निघून जातात. आता करायचं काय? आता एक करायचं, खोटं काय आहे ते कळलं, आता खरं काय आहे बघायचं. खरं एक गोष्ट आहे, संत समागमी धरावी आवडी. अजून एक शब्द महत्वाचा वापरला, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी. आम्ही धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची. आता काय नाही करायचं ते कळलं, पण करायचं काय? करावी तातडी. सगळं काय नाही आठवलं तर चालेल, हे 2-3 शब्द लय महत्वाचे आहेत. करावी तातडी, तातडी क्षण तातडी परमार्थाची. सगळ्याच गोष्टीला जरा तुकोबांनी या अभंगात गडबडच केल्या महाराज. गडबड काय केल्या? गडबडीनं सांगितले, बाबा उठा उठा, जागवा जागवा, काळ येऊन पाठीमागं थांबलेलं आहे, तातडी करा, लगबग करा, घाई करा, कारण पुढच्या क्षणाला काय होईल सांगता येणार नाही. म्हणून एक काम करा, संत समागमी धरावी आवडी. सगळं समजून घ्यायचं असेल, महिला मंडळ इकडे लक्ष द्या. 4 बायांच्या आत बडबडत बसण्यापेक्षा एक अभंग एकटं म्हणत बसलं तरी पुरेसं आहे. मग याच्यामुळं काय होतं, याच्यामुळं खरं काय आणि खोटं काय जगातलं ते कळतं. माझं काय, तुमचं काय, आमचं काय हे म्हणायची मग ताकद राहत नाही. सगळं समजतं ना आपल्याला. कारण संतांच्या या सानिध्यात आता विचार करा ना, आज अभंग एक निवडलाय, अजून 4000 किती महाराज, 4500 म्हणतो आपण, एक निवडलंय तरी एवढं महाराज समजलं आम्हाला, बरोबर. मग यांच्या संगतीत काय काय असेल महाराज, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संगतीत काही काही असेल महाराज, विचार करा. आणि म्हणून आज सांगितलं की संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, लगबग करा, घाई करा. कारण जरी आम्हाला सांगितलं असेल की 100 वर्षाचं आयुष्य आहे, पण त्या 100 वर्षांनंतरच मरण येईल असं काही सांगता येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर घाई करा आणि संतांच्या सानिध्यात राहा. कारण असं आहे महाराज, जिथं टॉवर आहे तिथं मोबाईलला रेंज असते बरं का. जिथं टॉवर आहे, एअरटेलचं टॉवर आहे जिथं, त्याला तिथं एअरटेलच्या कार्डला काय असते, रेंज असते. तर तसं जिथं संतांचं सानिध्य आहे तिथं आपल्याला सुद्धा काय असते, परमार्थाची रेंज असते. विठ्ठल विठ्ठल. कारण विचार करा महाराज की या संतांच्या सानिध्यामध्ये संत संगे हरीची भक्ती, संत संगे ज्ञान विरक्ती, संत संगे भुक्ती मुक्ती, साधकावरी त्यानायासे. काही कष्ट नाही. या साधकाला, या शिष्याला सोबत घेतलं जातं आणि संगतीनं महाराज इतकं मोठं केलं जातं, काही बोलायलाच नको.
आपला असं विचार करा महाराज. आता सगळ्या साधकांना बरं का, साधक मित्र असू दे शत्रू असू दे, ज्यांनी काटे मारले ज्यांनी मारलं महाराज त्यांनाही तुकोबाने मोठं केलं आहे का नाही. त्यांची अभंग म्हणतो आम्ही. म्हणे रामेश्वर भट द्विजा तुका विष्णू नाही तुझा, एवढं सामर्थ्य आहे बरोबर. त्यांचंही काय केलं महाराज, महत्व वाढवलं यांच्या संगतीमध्ये. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सुद्धा आज उपदेश केलेला आहे की संत मायबापांच्या संगतीत राहा. आता एक प्रश्न आहे बरं का, मी मुद्दाम सांगते प्रत्येक कीर्तनात. आता संत शोधायचे कुठं, सापडतील का महाराज? बरं ओळखायचे कसे? तुम्हाला आम्हाला एवढं ज्ञान आहे का की एखादी संत ओळखावे आपण? वरून दिसणारे नव्हे महाराज, भुलू नका बरं का. लय भुलैया आणि लय दुनियादार आहे महाराज. जेवढं वर्ण दिसते तेवढंच सगळं आत असेल काही सांगता येत नाही. मग आता शोधायचं कुठं, कुठं सापडणार संत महात्मे, कुठं कुठं जायचं आता आपण? आता तीही सांगितले, आधीच शिदोरी बांधून ठेवलेले, आम्हाला शोधत बसू नका. उघडा गाथा, उघडा ज्ञानेश्वरी. प्रश्न पडला एखादा, परमार्थातला प्रश्न पडला, काय म्हणतात ब्रह्म म्हणजे काय, काय माया म्हणजे काय असते, अहम म्हणजे काय, मी म्हणजे काय, मी कुठून आलो, मी काय करायला पाहिजे, काय आहे हे सगळं, हे विश्व काय आहे, हे सगळ्याची उत्तर जरा डोळे झाकायचे. मनात प्रश्न आला तो देवासमोर घेऊन बसायचं. गाथा समोर आहे, ज्ञानेश्वरी समोर आहे, मनात प्रश्न महाराज ठेवायचा. आणि गाथा आणि ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर 5 मिनिटात उत्तर मिळतं, पण वाचायला पाहिजे, पण मनापासून वाचायला पाहिजे. म्हणजे 100% आम्हाला काय लांब जायला सांगितलेलं नाही. ठाईच बैसोनी एकाच ठिकाणी सांगितले, काय लांब जावा संत मायबाप शोधा असंही सांगितलेलं नाही. आता तुकोबराय म्हणतात, एवढं सांगूनही एखाद्याला कळलं नसेल तर तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका नये डोळे धुरे भरून राहो. 2 शब्द आहेत बरं का, प्रत्येकाच्या वाचनात वेगवेगळे आहेत. आता तेही महिला म्हणजे तुम्हाला आम्हाला सांगितलं. अभंग समजला काय, अभंग समजला काय? जाऊ दे, कुणाच आहे अभंग एवढं तरी उत्तर द्या. बेंबीच्या देटापासून ओरडायला लागले मगापासून. कुणाचा अभंग आहे? तुकोबांचा आहे. आता तुकोबा सांगतात महिला मंडळ तुम्हाला, तुम्ही चुलीवशी भाकरी करता का नाही? भाकरी आजीबाई झाले एक दिवस असं, एक आजी अशीच भाकरी करत बसली चुलीच्या समोर. आणि काय झालं कोणा सौक चूल पेटली नाही आणि घरातनं धूर झाला सगळ्या. काय झालं? धूर झाला. धूर झाल्यावर झालं असं, बारकस बाळ होतो एवढंच, त्याच्या हातात दोरीचा एवढा कंडका होता, तुकडा दोरीचा. ते खेळत खेळत आलं, नेमकंच त्या आजीच्या पुढे टाकून निघून गेलं. आता धूर सगळ्या घरातनं झाला आणि धुरामुळे झालं असं, डोळ्यात पाणी बी आलतं आजीच्या. आता डोळ्यात पाणी आलं की पुढचं काही व्यवस्थित दिसत नाही. आज तसं झालं. देवाचं दर्शन घ्यायला गेलो, डोळ्यात पाणी आलं, देवच दिसना. 10 वेळा डोळं पुसला आणि मग देवाला बघितलं. मग तसं झालं महाराज त्या आजीचं बी. डोळ्यात पाणी आलं आणि ते दोरीचा जो तुकडा होता तिला वाटलं तो काय आहे, काय आहे, बोला की टाळी वाजवतो, काय आहे? साप आहे. काय वाटलं तिला? साप आहे. तिनं केलं असं महाराज की ते साप आहे म्हणलं तर ती कशाला ग बसल का? नाही, तिनं महाराज आरडाओरडा चालू केला. डोळं पुसलं नाही, मागं वळून बघितलं बी नाही, हलते काय बोलते का चालते, काहीच नाही बघितलं. एवढा दंगा केला. सगळी भावकी सगळी माणसं गोळा झाली महाराज. आणि मग एका शाण्या माणसानं धाडशी माणसानं आत जाऊन बघितलं. आता त्याच्या डोळ्यात काही धूर जाय नव्हता, म्हणून त्याला काय दिसलं तिथं, बोलत राहावा, काय दिसलं? दोरी दिसली, त्याला साप दिसलेला नाही. तसं तुकोबराय म्हणतात, एवढ्या 4 चरणांच्या मध्ये नाही समजलं एखाद्याला. आता त्याच्या डोळ्यात जर इथला धूर गेला असेल अज्ञानाचा, तर त्याला काय हे ज्ञान या 4 चरणातलं दिसायचं नाही रे बाबानो. म्हणून तुका म्हणे ह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. धूर डोळ्यातनं काढा. गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, माडी पाहिजे, साडी पाहिजे, सगळं कुठं टाकायचं महाराज? हितच ठेवायचं सगळं, काही नाहीचंय काही सोबत. एवढं सगळं होय होय म्हणायचं. खरं घरात गेल्यावर परत ये रे माझ्या मागल्या, काही नाही महाराज, काही नाही. तुम्ही कसं आहे माहिती का महिला मंडळ, ते आपल्याला जास्त माहिती नाही का, ते जवळनं आम्ही बघत नाही. पुरुष मंडळी जरासं आपल्यापेक्षा संयमी असतात. संयमी का सांगतो तुम्हाला, एखादी व्यक्ती निघून गेली की शेवटच्या मुक्कानापर्यंत म्हणजे कुठं स्मशान भूमीपर्यंत पोहोचवायला कोण जाते? पुरुष जातात. आम्हाला काय माहिती, पोचवायला ते जातात,
तिथं गेल्यानंतर जे कोणी गेलेलं आहे त्याला त्या चितेवरती ठेवतात. अग्नी द्यायचं काम सुद्धा ह्यांचंच. आणि शेवटपर्यंत कवटी फुटूपर्यंत थांबायचं काम कुणाचं? ह्यांचं. आणि हे जे काही खरं ह्यांनी बघितले ते तुम्ही आम्ही बघितलेलं नाही. ते सगळं बघितलं की मग ही लोक बघा कशाला दंगा करालीस, कुठं वर न्यायचं असं म्हणतात बघा. हे का या लोकांनी बघितले, आम्ही काय ते बघितलेलं नाही. पण ऐकले तरी का नाही? ऐकले का नाही? मग त्यातनं महाराज सावध व्हा, जाग व्हा. रुपया सोबत येतात तो बी राखत पडतोय तिकडं. डोळ्यात फुटका मणी घालतात महाराज, तो पण तिकडं राखत पडतोय महाराज. कुठं पडतोय? कितीही तोळ सोनं असू दे तुमच्याकडं, कितीही गाड्या असू दे, कितीही मर्सिडीज असू दे, ऑडी असू देत, ऑडीतनं कुणाची स्मशान यात्रा तिथपर्यंत जात नाही. तरी तिथपर्यंत गेली 5 पावलं का असताना तुम्हाला तिरडीवरनच जायला लागते. किती पावलं? 5 पावलं. तिथपर्यंत नेत नाहीत. लाखानं सोनं असू दे, लाख किती तोळं सोनं असू दे, किती तोळं सोनं हाय म्हणून काय घरातली म्हणत नाहीत हाय म्हातारीचं तिच्या संघच द्या जावा म्हणतात काय. बरं दिलं एखाद्याला, मी म्हणते धाडशी हाय कोणतरी आमच्यातलं, जरी दिलं संघ तिचं गटळ बांधून तिच्या पुढ्यात किंवा तिच्या सोबत ठेवलं, खरं संघ काय ते बी जाईत नाही. दुसऱ्या दिवशी संगती कवडी गेली नाही, संगती कवडी गेली नाही, संगती कवडी गेली नाही, संगती कवडी गेली नाही. तुका बरे जाते संपदा एवढी, कवडे याचे संपदा एवढी, तुका बरे याची संपदा एवढी, कवडे याची संपदा एवढी. संगती कवडी गेली नाही, संगती कवडी गेली नाही, संगती कवडी गेली नाही, संगती कवडी गेली नाही. तुका म्हणे याची संगती तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, एवढे पुढं सांगाती कवडी गेली नाही, सांगा ती कवडी. कवडी केवढी असते माहितीये काय? एवढी असते. सांगा ती कवडी गेली नाही, काय झालं नाही. पदरात बांधा, डोळ्यात घाला आणि काय पाहिजे ते करा. नाही आलं काय संग न्यायचं ते तुम्ही आम्ही आता पहिल्याच चरणात बघितलेलं आहे. या जगात शिल्लक काही प्रॉपर्टी राहत नाही, काय राहत नाही, फक्त चांगलं नाव शिल्लक राहतं. म्हणून तुकोबरायांनी सगळा खुलासा केला. तुका म्हणी लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणी राहो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुका म्हणे, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे तुका म्हणे लोकीचा वार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार. नये डोळे दूरे बरणी राहो, नये डोळे दूरे बरणी राहो, नाशिवंत देव नये
सकळ नजिवंत देह सकळ सकळ तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुम्हाला काय वाटतं आता थांबवणार आहे वे चेहऱ्यावर हसू आले महाराज जरा आनंद आलाय का नाही असू असू दे प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहे महाराज. घागरीत पाणी कितीपर्यंत वतायचं भरूपर्यंत वतायचं भरलेवानी कशाला वता बरोबर. हा तर झालेली सेवा महाराज ज्या आईंच्यामुळे जिच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ तुमच्या आमच्या सगळ्यांच्या नशिबाला वाट्याला आली महाराज. आज पुण्य पदरात पडलं एवढ्या सगळ्यांच्या आणि म्हणून झालेली सेवा आपली मुक्ता आई तिच्या चरणी अर्पण महाराज. त्याच पद्धतीनं हा सगळा परिवार आमचे बापू असतील किंवा सगळा परिवार महाराज किती दिवस झाले राबत आहे या एका कार्यक्रमासाठी झालेली सेवा या सर्वांच्या चरणावरती अर्पण महाराज. आता या कलियुगामध्ये महाराज अजून देखील किंवा अशा पद्धतीचे कार्यक्रम आई वडिलांचं पुण्यस्मरण असू दे वाढदिवस असू दे उतराई असू दे चांगल्या पद्धतीनं चालू आहेत. कारण महाराज शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी किंवा अशा पद्धतीनं म्हणून झालेली सेवा सगळी या परिवाराच्या चरणावरती दोन्ही मृदंगाचार्य पेटी मास्तर चोपदार असतील. आता सगळ्यांचं नाव मी घेत नाही मग मला सगळ्यांचंच घ्यायला पाहिजे महाराज. झालेली सेवा सर्वांच्या चरणी अर्पण आणि मला फार आज समाधान वाटलं. आता ती झालेली गोष्ट झाली पण समाधान काय वाटलं ते सांगतो. उद्या महाराजांची सेवा आहे. उद्या महाराजांची काय आहे सकाळी सेवा आहे. फार गोष्टी महाराज बघितल्यात आतापर्यंत. परमार्थात उतरत असतानाच पहिल्यांदा सांगितलं आमच्या सद्गुरूंना कीर्तन शिकायचंय पण त्याला कारण वेगळं आहे. काय बाबा खरोखर काय उतरलंय गाथ्यात आणि खरोखर काय पेरलंय ज्ञानेश्वरीत तेच उगवायचं अशी माझी इच्छा आहे. काही भेटले चांगली भेटली सज्जन माणसं महाराज पण फार बघायला गेलं तर जास्तीत जास्त विरोधच विरोध. पण आतापर्यंत महाराज बघितलं पण फारच वेळ अशी आली की कीर्तनकारांच्या कीर्तनाला फक्त कीर्तनकार नाही महाराज तर नामवंत कीर्तनकार आहेत बरं काय. बरं दोन्ही साईडला आहेत दोन्ही बाजू सांभाळल्या मग काय कीर्तन दोन बाजूपर्यंत करीन महाराज मी आहे का नाही. इकडे गायक मंडळी आहेत झालेली सेवा सर्व सज्जनांच्या चरणावरती अर्पण की बहुणा तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले येथ माझे जेवरले पायी गप सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटची करविली तैसी केली कटकट वाकुडी का नीट देव जाणे आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंखी मंजूळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची तुकार राम तुकार राम तुकार राम तुकार राम तुकार राम तुकार आ तुकार राम तुकार राम तुकार राम तुकार राम तुकार राम तुकार राम तुकार आ तुकार राम तुकार राम तुकार राम तुकार राम तुकार राम तुकार राम आ तुकार राम तुकार राम तुकार राम तुकार राम तुकार आ विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय आ विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोले ले कुरे वेडे वाकोडे उत्तरे क्षमा बराद महाराज तुम्ही आ नाही विचारला